राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक दत्ता झोळेकर यांच्या प्रेरणेतून गेल्या 3-4 वर्षांपासून संगमनेरातील ऑरेंज कॉर्नर सोसायटीमध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। त्यानिमित्ताने मंगळवारी या ठिकाणी शहरातील अनेकांनी पतंग महोत्सवाचा आनंद लुटला। दत्ता झोळेकर आणि ओंकारनाथ भंडारी यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे। या प्रसंगी उद्योगपती राजेश मालपाणी, प्रकाश बर्डे, निलेश जाजू, दुर्गा तांबे, गिरीश मालपाणी आदींसह रोटरी क्लब, लायन्स क्लबचे सर्व सदस्य या महोत्सवात सहभागी झाले होते। तसेच बाल गोपाल सर्वांनीच पतंग उडवण्याचा आनंद घेतलाय। या पतंग महोत्सवामुळे खरोखरीच बालपणीचे दिवस आठवतात असं मनोगत उद्योगपती राजेश मालपाणी यांनी व्यक्त केलंय। ऑरेंज कॉर्नरवर दरवर्षी अधिक उत्साहाने होणारा हा पतंगोत्सव आणि याचा उत्साह पतंगासारखा वर जातोय। मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक उत्साहाने ह्या सगळ्या युवकांचा उत्साह पाहिला की बालपणीचे दिवस आठवतात, तो मांजा करायचा आणि ती टाळपोचे सगळी धमाल आठवते आणि पुन्हा एकदा त्या बालपणात जायचा आनंद या ऑरेंज कॉर्नरच्या इव्हेंटमुळे झाला। याचा मनसोक्त आनंद सगळ्यांनी घेतला आहे। पतंग उत्सवाच्या आयोजनाबद्दल ओंकारनाथ भंडारी यांनीही यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। दत्ता झोळेकर खरं म्हणजे आमच्याबरोबर जे आहेत ना ते आमचं एक प्रेरणास्थान आणि त्यांच्या प्रेरणेने खरं म्हणजे आणि त्यांनी काही आपण सगळ्यांनी एखादी चर्चा केली आणि एखादा विषय पूर्ण झाला नाही असं होत नाही। तर अशीच एक कल्पना या संक्रांतीच्या निमित्तानं पतंगोत्सव साजरा करावा अशी कल्पना पुढे आली। मागच्या वर्षी आम्ही थोडक्यात सुरू केलं, पण यंदाच्या वर्षी लोकांनी इतका चांगला प्रतिसाद दिला आहे की आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक या पतंगोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आले आणि खूप मोठ्या प्रमाणात या पतंग उत्सवाचा आनंद सर्व संगमनेरकरांनी घेतलेला दिसतोय। कॉम्प्युटर युगात सर्वच बालपणीचा खेळ विसरत चालले आहेत, परंतु दत्ता झोळेकर आणि ओंकारनाथ भंडारी यांनी खरोखरीच या पतंग उत्सवामुळे पारंपरिक खेळाला खरे महत्त्व दिले असे मनोगत निलेश जाजू यांनी व्यक्त केले। बऱ्याच वर्षापासून इथे एक उपक्रम राबवत असतात पतंग उत्सव महोत्सव आणि खरोखर आहे का जे एक लहानपणी आजकाल मुलांना विसरून गेलेत। कॉम्प्युटरचं युग आहे, पतंग सुद्धा कॉम्प्युटरवर उडवतात, अनेक खेळ कॉम्प्युटरवर खेळतात, पण साक्षात पतंग ही काय वस्तू आहे, पतंगीचं महत्त्व काय आहे, त्याचा व्यायाम कसा आहे हे पतंग उडवल्यानंतरच कळतं। मी आभार मानतो या सर्व माझ्या मित्रांचं का जुन्या गोष्टी जुन्या आठवणींना हे उजाळा देण्याचं काम या निमित्ताने हे सर्व करतात आणि अशाच जुन्या गोष्टी कबड्डी असो, खो खो असो, गोट्या असो, भवरे असो, हे एक अलग अलग ग्रुपनी हे सर्व मॅनेज करावे आणि मुलांना समजावं की हे खेळ आम्ही खेळायचो, त्यांना सुद्धा त्याच्यात निश्चितप्रमाणे कॉम्प्युटर सोडून इंटरेस्ट येईल। मकर संक्रांती निमित्त आयोजित झालेल्या या पतंग महोत्सवात आबालवृद्धांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटलाय, तर काहींना आपल्या लहानपणाचीही आठवण झालीय। सी मूव्हीज अँड न्यूज साठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।